नमस्कार. तर आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघताय ना काय मटण सुटलं ना तोंडाला पाणी. चला तर सुरुवात करूया. आपण आज बघणार आहोत मटण सुक्का. तर आता त्याच्यासाठी पहिल्यांदा मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी दाखवल्याप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि पाणी ओतायचं. आपल्याला अंदाजे पाणी ओतायचं आहे, जेणेकरून कुकरमधून बाहेर येणार नाही, आणि शिट्टी लावून शिजायला ठेवायचं. चला तोपर्यंत मसाला करून घेऊ. तर बघताय ना, तर मी आता कांदा असा स्लाईस करून घेतलेला आहे. तर आता तो एका कढईमध्ये छान भाजून घ्यायचा. बारीक गॅसवरती मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. थोडंसं तेल टाकायचं आणि भाजायचं छान. कांदा छान भाजल्याने मटणाची चव अप्रतिम लागते. तर त्याच्यासाठी आधी कांदा छान भाजून झाला की तो काढून घ्यायचा. इथं बघू शकता तुम्ही, बघा असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे मस्त. तर आता तो कांदा आपण भाजून घेतल्यानंतर तो बाजूला काढून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आता दुसरा मसाल्याचं सामान टाकून भाजून घेऊयात. तर त्याच्यासाठी आता लसूण टाकायचं. हे बघा, लसूण पण इथं मी भाजायला टाकलेला आहे. लसूण पण छान भाजून झाला की तो पण थोडासा गोल्डन ब्राऊन करायचा आणि काढून घ्यायचं. आता त्यातच काढायचं सगळं, म्हणजे काय बारीकच करणार आहोत. तर आता ओलं खोबरं बघू शकता, आता एक टाकलं तर ते पण भाजून घ्यायचं छान. हे पण सगळे मसाले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचे, म्हणजे चवीला छान लागतात, मसाला छान होतो आणि त्याच्यामुळं मटण चिकन जे काही आपण करणार आहोत ते छान बनतं. तर त्याच्यासाठी आता बघू शकता इथं बघू शकता तुम्ही. आता हे आपलं खोबरं ऑलमोस्ट थोडं थोडं भाजत यायला लागलेलं. खोबरं ओलं असल्यामुळं वेळ लागतो भाजायला थोडा. तर आता खोबरं आपलं भाजून झाल्यानंतर ते पण आपण एका डिशमध्ये काढून घेणार. त्यातच काढून घ्यायचं ज्यात कांदा आपलं लसूण काढलं होतं ते. आणि आता टोमॅटो टाकायचा तेलामध्ये. तो पण थोडा भाजून घ्यायचा तेलामध्ये असं. बघू शकता तुम्ही, टोमॅटोत पाणी असतं त्यामध्ये थोडं असं तडतड उडतं. तर आता टोमॅटो बघा भाजून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आता टोमॅटो वगैरे सगळं भाजून झाल्यानंतर आता थोडे काजू टाकायचे. काजू ऑप्शनल आहेत, पण काजूनं छान चव उतरते, त्यामुळे मी काजू टाकतेच येते. त्यामुळे तुम्हाला हवे असतील तर टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता. तर इथं आता काजू पण गोल्डन ब्राऊन होते. काजू पटकन भाजतात. तर आता काढून घेऊयात आपण. बघू शकता. आता हे सगळं आपल्याला मसाल्याचं सारण बारीक करून घ्यायचं. त्याच्यासाठी आता हे एका मिक्सरच्या भांड्यात काढले आणि त्यात थोडी कोथिंबीर धुवून स्वच्छ घालायची. तर बघू शकता मिश्रण छान बारीक करून झालेलं आहे. तर आता आपलं तोपर्यंत मटण शिजले का ते चेक करूयात आपण. तर ते बघू शकता, हा स्मेल काय भारी येतो आहे. तर ते मटण आपलं ऑलमोस्ट शिजलेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतते मी. हे आपलं पाणी ओतल्यानंतर जे काय आपलं हे आहे ना, ते पाणी सगळं बाजूला काढून घ्यायचं आणि म्हणजे आपलं मटण जे आहे ते वेगळं राहील. हे पाणी काढते याचा अर्थ असा की नंतर आपल्याला रश्श्यात ओतता येतं. आपल्याला जर रस्सा बनवायचा आहे तर इथं मी मटण सुक्का बनवते. तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर अशा प्रकारे पाणी काढू शकता. तर आता एक कढई घ्या. तर त्याच्यासाठी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि असा छान भाजून घ्यायचा. चांगलं तेल टाकायचं जरा भरपूर आणि असं भाजून घ्यायचं छान. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा. इथे बघू शकता ऑलमोस्ट कांदा भाजत आलेला आहे. तर त्याच्यामध्ये हळद टाकायची 1 चमचा.
इथे छोटे 2 चमचे टाकले. मटणाच्या अंदाजे टाकायची हळद. आता याच्यामध्ये आपण आपला लाल मसाला टाकणार आहोत. तर तिखट कसं लागतं त्याच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता. इथे मी 2 चमचे टाकलेलं आहे. आणि आता वरून मला जरा कमी वाटत होतं त्यामुळे वरून थोडं टाकलेलं आहे. आपल्या गृहिणींना तर एक अंदाज असतोच, विदाऊट चमचासुद्धा आपण करू शकतो. तर आता याच्यामध्ये आपला जो मसाला केला होता तो टाकून घ्यायचा आणि छान भाजून घ्यायचं. मसाला, कांदा, आपलं तिखट हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. कारण मसाला भेज असतो मटणाचा, तो छान भाजला तर मटणात चव उतरते. काय दिसतोय बघूनच मला पाणी सुटलेलं आहे तोंडाला. तर आता आपलं मटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर बघू शकता. आणि आता छानपैकी हलवून घ्यायचं, सगळीकडे मिक्स करायचा आपला मसाला. जास्त पण मसाला नाही टाकायचा, लिमिटेड टाकायचा, जसं मटण आणि ते तरच ते सुक्कं खाण्यात मजा येते. जास्त पण मसाला टाकला तर ते पूर्ण ग्रेव्ही टाईप होऊन जातं, मग ते चव नाही लागत त्याला एवढी. तर आता त्याच्यावरती वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आपण. तर बघू शकता तुम्ही. आणि आता परत एकदा सगळं मटण आपलं मटण सुक्का मिक्स करून घ्यायचं. हां तर बघू शकता. तर आता आपण हे झाल्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवून देऊ. एक 5 मिनटं थोडं वाफलवून देऊ, म्हणजे सगळ्या मटणमध्ये आतमध्ये पण मसाला उतरेल, त्याचा अर्क उतरेल. तर बघू शकता तुम्ही. मीठ आपण ऑलरेडी मटण शिजताना टाकलेलं होतं, त्यामुळे मी मीठ टाकलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे वाटत असेल तर टाकू शकतात, त्यामुळे मी तर टाकलेलं नाही आहे. तर आता बघू शकता, हा आपलं मटण काय दिसतं आहे ना, भन्नाट दिसतं आहे. काय मग आवडली ना रेसिपी? तर आता चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.